42, 43, 43 क आणि 43 ख हे एकत्र एवढ्यासाठी घेतले की याच्यामध्ये कामगारांबद्दलचं विवेचन आहे आणि कामगारांना आपण एक ओव्हरऑल काय फॅसिलिटी आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रातले कामगार घटनेला अपेक्षित आहे त्याची विस्तृत माहिती या 2 अनुच्छेदांमध्ये दिलेली आहे. अनुच्छेद 42 असं म्हणतो की कामाबाबत न्याय. इथं कामगार हा शब्द वापरलेला नाही. 43 मध्ये तो कामगार आहे. 42 मध्ये कामाबाबत वर्किंग कंडिशन्स हा आधी घेतलेला अनुच्छेद आहे. म्हणजे कामगार हा कुठल्याही कॅटेगरीतला असला तरी त्याच्या कामाबद्दलच्या ज्या न्याय्य व्यवस्था आहे त्या मानवीय दृष्टिकोनातून बघितल्या गेल्या पाहिजे. कारण तो मनुष्य प्राणी आहे, तो काही जनावर नाही, तो पशु नाही, हे या ठिकाणी अभिप्रेत आहे. आणि म्हणून कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती ही हे 2 शब्द फार महत्वाचे या ठिकाणी आहे. कामाबाबतचा न्याय आणि मानवीय परिस्थिती. ज्या परिस्थितीमध्ये त्याला जे काम करायचं आहे ती मानवीय परिस्थिती आहे का? त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला काही कामाच्या ज्या तऱ्हा आहेत, पद्धती आहेत किंवा काही कामांची जी व्यवस्था आहे ती लक्षात येते की ही मानवीय पद्धतीची नाही. उदाहरणार्थ आमचे सफाई बंधू जेव्हा गटारामध्ये खोलवर उतरून पूर्णपणे स्वतःला बुडवून घेऊन काही दुरुस्तीचं काम असेल तर किंवा ते साफ करण्याचं काम असेल तर ते जेव्हा करत असतात, त्याचा उपसा करत असतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे अशा प्रकारे गटारामध्ये माणसाने स्वतःला बुडवून घेणं, डुबवून घेणं हे काही मानवीय परिस्थितीचं काम नाही. आणि त्याच्याबद्दलही आपण पुढे बघणार आहोत की काही तरतुदी ह्याच्यात केलेल्या आहेत त्या कशा अमानवीय आहेत. म्हणजे अमानवीय परिस्थितीमध्ये तुम्ही मानवाला काम करायला लावू शकत नाही. याबद्दलचं कामाबाबतचा न्याय या संकल्पनेत रुजू केलेला आहे. आणि दुसरं असं म्हटलंय की प्रसूती विषयक सहाय्य आणि तरतूद इथं महिलांचा विशेषत्वाने समावेश करण्यात आला आहे. तो असा की पुरुषाच्या बरोबरीने महिला जेव्हा काम करते, महिलेला निसर्गाची एक देणगी, एक जननी ती आई आहे. म्हणून गर्भधारणा ही महिलेला होत असते आणि पालन पोषण तिच्या उदरामध्ये होत असतं. हे होत असताना तिला विशेष प्रावधान देण्याची गरज आहे. तिच्यावर विशेष लक्ष आणि तिला विशेष सवलतीची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून प्रसूती विषयक सहाय्य याची सुद्धा तरतूद राज्यांनी करावी. आणि एका ओळीत हे अनुच्छेद असं सांगतं की राज्य हे कामाबाबत न्याय व मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूती विषयक सहाय्यासाठी तरतूद करेल. एखादी स्त्री गर्भार असेल तर तिला सहाय्यभूत व्हावं अशा प्रकारच्या तरतुदी या कामगार कायद्यामध्ये किंवा कामाबाबतच्या परिस्थितीमध्ये असल्या पाहिजेत. त्याशिवाय मानवीय परिस्थिती निर्माण करेल. तर मानवीय परिस्थिती निर्माण करणं म्हणजे काय? एखाद्या दुर्गम भागामध्ये जर एखादा कारखाना प्रस्थापित होत असेल तर त्या दुर्गम भागामध्ये त्या कारखान्याला पोहोचेपर्यंत किमान रस्ता आहे की नाही, तिथलं वातावरण एकंदर कसं आहे, त्या ठिकाणी बाकीच्या सुखसोयी उपलब्ध आहेत की नाही, तिथे एखादं कॅन्टीन किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकते का, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, या सगळ्या गोष्टी बघून जेव्हा एखाद्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट सँक्शन केला जातो, दुर्गम भागात जर असेल तर पहिला तिथं रोड आणि बाकीचं स्ट्रक्चर केलं जातं. याविषयीचं विवेचन जे आहे ती मानवीय परिस्थिती निर्माण करणे या अनुच्छेद 42च्या अनुषंगाने आलेलं आहे. की कुठली परिस्थिती, ज्या परिस्थितीत माणूस काम करेल, शेतावर काम करणार असेल तर ते शेत असलं पाहिजे, जंगलात काम करणार असेल तर त्या ठिकाणी इतर पशु त्याच्यावर हमला करणार नाही, तशा प्रकारची आपण व्यवस्था केली असली पाहिजे. म्हणजे माणसाला सुरक्षित आणि माणसाच्या दर्जाला साजेस अशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपण त्याला काम करायला लावू शकतो. अन्यथा ते अमानवीय स्वरूपाचं काम होईल. आणि इनह्युमनी ट्रीटमेंट हा जसा गुन्हा संबोधला आहे, कारण राज्याच्या विरुद्ध हा जेव्हा गुन्हा होईल तेव्हा हे राज्याचं आद्य कर्तव्य आहे की त्यांनी अशा प्रकारची मानवीय परिस्थिती कामाबाबतच्या जागेची आणि कामाबाबतच्या एकंदर अवतीभोवतीच्या वातावरणाची निर्माण केली पाहिजे. विशेष करून जे
एखाद्या कारखान्यामध्ये पॉइझनस गॅस आपल्याकडे भोपाळ गॅस ट्रॅजेडी एवढी मोठी युनियन कार्बाईडची आहे. अनेक अशा पॉइझनस गोष्टी निर्माण करणारे फवारणी म्हणा किंवा बाकीचे काही औषधं म्हणा निर्माण करणारे कंपनी आहेत. तर त्या कंपनीमध्ये पुरेशी मानवीय स्थिती आहे की नाही? तिथं प्रदूषण किती होत आहे? त्या प्रदूषणाने तिथले लोक कसे गुदमरून त्यांचा त्रास होईल की त्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी एक एरिया मोकळा जिथे ऑक्सिजन नेहमी खेळता राहील अशा प्रकारचा तुम्ही किती मोकळी जागा ठेवताय, काय हे करते, हे जे सगळे फॅक्टरी इन्स्पेक्शन आणि फॅक्टरी लॉ मध्ये लायसन्स आणि फॅक्टरीची परमिशन, आमच्या कारखान्याला परवानगी मिळाली, अमुक प्राधिकरणाने द्यायची आहे, अमुक प्राधिकरणाने द्यायचे, आपण नेहमी ऐकत असतो. ते वन खात्याकडून अडवलं गेलं, ते प्रदूषण नियंत्रण खात्याकडून अडवलं गेलं, ते इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून अडवलं गेलं. ह्या ज्या गोष्टी आपण प्रचलित ऐकतो, हे सगळं नेटवर्किंग जे आहे ते अशा प्रकारच्या ज्या मानवीय परिस्थिती, मानवीय कंडिशनिंग त्या ठिकाणी लागलेले आहे, त्याच्या बरहुकूम हे सगळं आलेलं आहे. समजा भट्टीवर काम करणारे लोक असतील, भट्टीचं टेम्परेचर जर 100-150च्या आसपास असेल आणि तो कामगार जर त्या भट्टीच्या एका विशिष्ट कक्षेमध्ये 1-1.5 मीटरच्या 2 मीटरच्या सातत्याने राहणार असेल, तर तेवढ्या हॉट स्थितीमध्ये तो किती वेळ राहू शकतो? 2 तास किंवा 3 तास, 4 तास याची काहीतरी किमान आखणी असली पाहिजे, जेणेकरून त्याला एवढ्या तापमानामध्ये जास्त वेळ जर तो राहिला, तर त्याच्या शरीरावर त्याचे अनिष्ट परिणाम होऊ शकतील. असे जर काही परिणाम दिसून आले, तर त्याची वैद्यकीय तपासणी वेळोवेळी होते की नाही? त्या वैद्यकीय औषधं त्याला उपलब्ध आहेत की नाही? जसं मुंबईमध्ये मिल कामगार होते. तुम्हाला एक उदाहरण म्हणून चांगलं सांगता येईल, की मानवीय परिस्थिती या शब्दाचा अर्थ अजून जास्त स्पष्ट होईल, की असं लक्षात आलं, की मिल जेव्हा मुंबईच्या सुरू झाल्या 19व्या शतकाच्या मध्यावर आणि तिथपासून जेव्हा विकास होत राहिला, तेव्हा खूप मोठ्या संख्येने कामगार वस्त्या आणि मुंबईमध्ये लोक यायला लागली. मग ती कोकणातली असेल, पठारावरची असेल, इतर भागातली असेल आणि मिल कामगार नावाची एक खूप मोठी जमातच या मुंबई शहरामध्ये निर्माण झाली. ते लोक मिलमध्ये काम करत असताना तेव्हा अद्ययावत मशिनी सूत काटण्याच्या वगैरे नव्हत्या. तेव्हा त्या कामगारांना असं लक्षात आलं, की खोकला आणि दमा आणि क्षयरोगाचे आजार व्हायला लागले आणि त्याचं कारण होतं त्यांच्या श्वसनाच्या ट्रॅक्समध्ये सूक्ष्म बारीक तंतू कापसाचे जे अडकायचे, ज्यांना बाहेर पडता येत नसे. त्याच्यामुळं त्यांना विविध आजारांना, निमोनिया सारख्या वारंवार ताप येणं सामोरं जावं लागलं. आणि त्या वस्तीमध्ये असं दिसून आलं, की या कामगार वस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या वाढलेली आहे. कारण सतत त्यांच्याकडे पेशंट यायचे. त्यांना जर एखादा दम्यासारखा आजार झाला असेल, क्षयरोगासारखा आजार झाला असेल, तर तो घरातल्या लोकांना व्हायचा. आणि हे सगळं बघितल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, की बरोबर आहे, हे अशा प्रकारचे आजार होतात. मग त्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये अशा प्रकारचे तपासणी केंद्र, आरोग्य तपासणी केंद्र निर्माण करण्यात आलं. तर ही जी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, याचा आपण विचार केला तर दिसतं, की कामाबद्दलचा न्याय आणि मानवीय परिस्थिती. वाचायला शब्द सोपे वाटतात, साधे वाटतात. एकंदर आपण अनुच्छेद एका ओळीत वाचून निघून जातो. हां, ठीक आहे, सरकारचं काम आहे ते बघावं. पण हे नेमकेपणाने काय असू शकतं किंवा काय आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येतात, की जसा 1961 साली मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट निर्माण झाला, की प्रसूतीबाबतचं एक विशेष सहाय्य. मग त्या कायद्याअंतर्गत त्याच्यात काळ परत्वे बरेचसे बदल आणि बऱ्याचशा घटना दुरुस्त्या आलेल्या आहेत. त्यानुसार त्याच्यात आता खूप म्हणजे युवन वडील असतील, त्यांनाही त्या आईची शुश्रूषा करण्यासाठी सुट्टीचं प्रावधान निर्माण करण्यात आलं. परंतु एक महिला आणि तिच्या प्रसूतीच्या बाबत अनुषंगाने जे काही सहाय्य होईल, तसा सहाय्यभूत कायदा राज्यांनी केला पाहिजे आणि असा त्यावेळी कायदा झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा महत्वाचा कायदा दिसतो, की बॉन्डेड लेबर सिस्टीम अबॉलिशन ऍक्ट 1976. म्हणजे कोणालाही सातत्याने रात्रंदिवस 24 तास कामाच्या ठिकाणी ठेवता येत नाही. भले तुम्ही त्याला 4 तास झोपायला देता, 2 तास त्याला प्रातःविधी आटवायला देता, पण इतर बाकीचे 20 किंवा 18 तास तुम्ही त्याला राबवून घेता आणि हे सतत सातत्याने चक्र 365 दिवस एखाद्याच्या आयुष्यात फिरत राहतं. त्याला बाहेर जाणे, बाहेर निघणे, कुटुंबात मिक्स होणे, इतर नातेवाईकांमध्ये मिक्स होणे, काही उत्सव, सण साजरे करणे, यासाठी जी एक मानवीय परिस्थिती माणसासाठी उपलब्ध पाहिजे,
ती होत नसेल आणि अशी बॉन्डेड लेबर सिस्टीम असेल तर ती सिस्टीम की आपल्याकडे जमीनदारांकडे ही सिस्टीम रूढ झाली होती. या सिस्टीमची एक परंपराच निर्माण झाली होती. त्यांची मुलं ते पण ते तिथेच कामं करणार. सावकारांच्या मुलांकडे, जमीनदाराच्या मुलांकडे, नातू हे त्यांच्या नातवाकडे काम करणार. अशा प्रकारचं जे एक सिस्टमॅटिक हे झालं होतं, तर त्याच्यामध्ये काही असेही लोक होते की जे सोडायला तयार नव्हते, की आम्ही या बॉन्डेड याच्यामध्येच खुश आहोत, आम्हाला बाहेर जायचं नाही. त्याचं महत्वाचं कारण असं होतं की बाहेर पडल्यानंतर पुनर्वसन होण्याची त्यांची काही परिस्थिती नव्हती. तर असं पुनर्वसन म्हणजे बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉलिशन कायदा तुम्ही 1976 साली केला, पण त्याच बरोबरीने त्याच्या पुनर्वसनाचा जर तुम्ही कायदा करत असाल, त्याचं पुनर्वसन त्या एका जेलमधून सुटून बाहेर होणार असेल, तर त्या पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीला सुद्धा ही मानवीय परिस्थिती या अनुच्छेद 42 मधली कारणीभूत आहे. अनुच्छेद 42चा एवढ्या प्रमाणात या ठिकाणी आपण असा व्यापक अर्थ जाणून घेतला पाहिजे. त्याचं दुसरं एक महत्वाचं कारण सांगतो, की या ठिकाणी आपल्या भारतामध्ये कामगारांची संख्या खूप आहे. खूप मोठ्या संख्येने कामगार आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती एवढी हलाखीची आहे, की त्या आर्थिक स्थितीमध्ये अ, कितीही त्यांना पगार दिला, कमी केला, तरी लोक आपलं पोट मारून त्या पगारावर आपली उपजीविका होते ना, आपलं कुटुंब किमान पक्षी 2 पेक्षा 1 वेळा जेवण करू शकतं ना, असं म्हणून ते राहतात आणि एक प्रकारे त्यांचं शोषण या पद्धतीमुळे होतं. ते शोषण होऊ नये, शोषणाविरुद्धचा जो मूलभूत अधिकार आपण 23 आणि 24 मध्ये बघितला अनुच्छेदाच्या, त्या अनुरोधाने तुम्ही या 42 आणि 43 मार्गदर्शक तत्वाचे जे अनुच्छेद आहे त्याचा विचार केला, तर हे 2 अनुच्छेद त्या 2 त्याला अनुरूप असे आहेत की शोषण होता कामा नये. आणि हे शोषण कसं होतं, तुम्ही आता इथे बघा, इथे आपल्याला काही श्रीमंत घराणी दिसतात, काही नवाब आहेत, काही जहागीर आहे, त्यांच्याकडे करोडोच्या अब्जोच्या संपत्ती आहे. या कशाच्या भरोश्यावर त्यांचं असं चाललंय? आपले बॉलिवूडचे, हॉलिवूडचे हिरो तुम्ही बघा, त्यांच्याकडे किमान पक्षी 10-10, 12-12 लोक एका वेळी कामावर असतात. हेच लोक जर परदेशात गेले, तर परदेशात हे साधी मोलकरीण सुद्धा अफोर्ड करू शकणार नाही. कारण मोलकरणीचं जे मिनिमम वेजेस पेमेंट आहे रोजचं किंवा महिन्याचं, ते यांना परवडतच नाही. म्हणून असं दिसतं तुम्हाला एक सर्वसाधारण चित्र. बघा आता कुठल्या कुठे संबंध लागू शकतो, की आपले जी मुलं फॉरेन कंट्रीमध्ये गेलेली आहे विदेशात आणि तिथे जेव्हा त्यांना मुलं होतात, तर तिकडे दाया, आया काही मिळत नाही. त्याच्यामुळं आई-वडिलांना घेऊन जातात. हा प्रघातच पडलेला एक रूढी झाल्यासारखी आहे, की सून बाळंत झाली, मुलगी बाळंत झाली, की मग आई किंवा सासू तिथं जाणार आणि ती त्याची शुश्रूषा करणार. कारण तिथं मदत फार आवश्यक असते आणि ती मदत तिथे इतकी महाग आहे, की ते लोकं अफोर्ड करू शकत नाही. पण इथे ती स्वस्त आहे. कारण एक त्या नातेसंबंधातून, भावनिक जिव्हाळ्यातून लोकं जातात. शिवाय काही लोकं इथून काम करणाऱ्या आया, दाया तिथे मायग्रेट करून घेऊन जातात टेम्पररी व्हिसाच्या ह्याच्यावर, तिथल्या काही कायद्यांचा फायदा घेऊन आणि अशा प्रकारे आपली लोकं तिथं काम करतात. प्रश्न या सगळ्या परिस्थितीच्या मूलगाभ्याचा विचार केला तर असा आहे, की आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आपल्याला जिवंत राहणे, आपल्या 2 वेळचं जेवण मिळणे ही विवंचना ज्या कुटुंबात आहे, ज्या समाजात आहे, त्या समाजामध्ये खूप स्वस्त दराने आपल्याला कामगार उपलब्ध होत असतात. आणि स्वस्त दराने उपलब्ध झालेले कामगार एक प्रकारे शोषणाचे बळी पडत असतात. मग तो कारखाना असो, एखादी संस्था असो, एखादं घर असो किंवा एखादी अशी सिच्युएशन असो, की ज्या सिच्युएशनमध्ये त्याला अमानवीय पद्धतीने ठेवलं जातं, वागवलं जातं. याचंच एक दुसरं रूप तुम्हाला दिसतं. खूप मोठ्या प्रमाणात इथं गरिबी असण्याचं दुसरं रूप तुम्हाला राजकारणाच्या फील्डमधून असं दिसतं, की इथं प्रचंड मोठ्या संख्येने राजकीय कार्यकर्ते हे राजकारण्यांच्या पाठी लोंढेचे लोंढे धावताना तुम्हाला दिसतात. आता मध्यंतरी अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला, की जिथं 2 राजकीय नेते काहीतरी वात्रट टीका करत होते एक दुसऱ्यांवर आणि त्या बरहुकूम हे कार्यकर्ते एक दुसऱ्याचे डोके रस्त्यावर जाऊन फोडत होते आणि जेलमध्ये जात होते. केसेस होत होत्या, दगडफेक करत होते, पुतळे जाळत होते, बॅनर्स फाडत होते. काय वाटेल ते प्रकार करत होते.
असा एक प्रश्न पडतो, की एवढ्या मोठ्या संख्येने हे लोकं कुठून आलेले? हे सगळे बेरोजगार आहे. यांना कामधंदे नाही. कुठेतरी जेवण खावण चांगलं मिळतं. सफेदपोश कपडाधारी लोकांच्या मागे फिरायला मिळतं. 2 कपडे चांगले घालायला मिळतात. गाडीत बसायला मिळतं. ह्या सगळ्यासाठी हे लोकं राजकीय नेत्यांच्या पाठी असे फिरतात आणि त्यांची काय वाटेल ती ऑर्डर्स, वाटेल ती कामं ऐकत असतात. ही परिस्थिती तुम्हाला विदेशात कुठे दिसत नाही. मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग लागतो. अ, ज्या श्रीमंतांना अ, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो याच्या अनुषंगाने अशी 30 लाख कुटुंब आहेत. आमचा एक छोटंसं एक ऑफिस आहे. त्याच्या थ्रू हा सर्व्हे 3 वर्षापूर्वी झाला होता. तर महाराष्ट्रामध्ये 30 लाख अशी कुटुंब आहेत. ज्या कुटुंबांना कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 20 असे नोकर लागतात. मग ते घरात माळकाम करणारे असतील, स्वयंपाकी असतील, ऑफिसमध्ये चपराशी असतील, सिक्युरिटी गार्ड असतील, बंगल्यासमोर ड्रायव्हर असतील त्यांच्या गाडीवरती, हे सगळे धरून एवढी मोठी कामगार संख्या तिथं लागते. आता हे कामगार बहुतेक हे सगळे 30 लाख कुटुंब जी श्रीमंत आहेत, ती शहरी भागामध्ये स्थापित आहे. हे कामगार कुठून येतात? हे कामगार खेड्यातनं येतात. खेड्यात काय परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे? मी निर्माण करून ठेवलेली आहे म्हणतो. याला मी एक षडयंत्र या दृष्टीने जेव्हा बघतो, कदाचित माझी दृष्टी त्या पोलीस खात्यातल्या कामामुळे अशी असेल. पण जे अनुभव आणि जे एकंदर आकलन मला या सगळ्या गोष्टींचं होतं ते असं आहे, की खेड्यातली परिस्थिती अशी आहे, की जुजबी आणि नॉर्मल शिक्षण मिळतं. खेड्यातली पोरं ही शहरातल्या शिक्षण संकुलामधून जशी तरबेज होऊन बाहेर पडतात तशी झालेली नसतात. यांना नोकऱ्यांची वानवा असते. यांना ज्ञान हवं ते त्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातलं मिळत नाही. आणि अशी परिस्थिती असताना या मुलांना नोकऱ्या नसल्यामुळं शहराकडे येणारा ओढा यांचा प्रचंड असतो. अंगावरचे कपडे घेऊन एक बॅग हातात घेऊन ही पोरं शहरामध्ये जातात. शहरामध्ये ही पोरं सबरमध्ये म्हणजे समजा तो विटीला किंवा दादरला काम करत असेल, तर तो राहतो अगदी बदलापूर, आसनगाव फार तिकडे लांब याच्यामध्ये. त्यांच्या लिव्हिंग कंडिशन, मानवीय परिस्थितीचा आपण विचार करतो. त्यांच्या लिव्हिंग कंडिशन जर बघितल्या, तर ₹1000 नाही तर ₹1200 महिन्याला राहण्यासाठी ते लोकं घर निवडतात. त्याच्यामध्ये 5-6 जण एका 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतात किंवा रात्रंदिवस शिफ्ट करणारे लोकं सकाळचे दुपारचे. ही वस्तुस्थिती आहे. कधी ते असा विचार पडतो, की ही परिस्थिती इथं घटनेमध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहे आणि त्या तरतुदी आपण एक्सप्लेन करत जायच्या आणि त्याच्यावर बोलत जायचं. पण वास्तवात काय स्थिती आहे? कशी कशी ही सिस्टम आहे? हा ₹1,500 तो तिथं भाडं देतो. तो ₹1,000 खर्च करतो जाण्या-येण्यावर, लोकलच्या पासवर. तेही आता लोकल सुरू झाल्या तर होईल, नाही तर होणार नाही आता. ही परिस्थिती सर्वदूर सगळ्या शहरामध्ये थोड्याफार प्रमाणात मागे-पुढे पण सारखी आहे. तिथं त्याच्या जाण्या-येण्याची व्यवस्था झाली, की त्याच्या खाण्याची व्यवस्था तो तिथे लावतो. खाण्याची किमान 2,500 ते ₹3,000 त्याचे धरले, तर हे 3,000 आणि हे 3,000 असे धरून त्याला ₹6,000 उपजीविकेसाठी लागतात. आता तो बघतो, की ₹6,000 उपजीविकेसाठी लागत असतील आणि मला 7,000 जर पगार मिळाला, तर ₹1,000 माझा शिल्लक राहतो. आणि अतिशय दुर्दैवाने, उद्विग्नतेने हे बोलावं लागतं, की मुंबई शहरामध्ये जेव्हा असे तरुण पोरं, पोरी कामाला येतात, तेव्हा लोकं त्यांना 7,000च्या वरती पगार देत नाहीत. आणि त्या पोरांना दुसरा मार्ग नसल्यामुळं 5 किंवा ₹7,000च्या महिना पगारावर पोरं काम करतात. ही वस्तुस्थिती आहे. 80 करोड जनता ज्या देशामध्ये बेरोजगार आहे, त्या देशामध्ये कधी-कधी प्रश्न पडतो, की घटनाकारांनो, तुम्ही अनुच्छेद 42-42 मध्ये ही तरतूद करून ठेवली आहे मानवीय परिस्थिती. काय मानवीय परिस्थिती आहे? आणि म्हणून याच्यावर राज्याला जे काम दिलेलं आहे, की तुम्ही यांची सुबत्ता राखण्यासाठी एक लोककल्याणकारी राज्य निर्माण केलं पाहिजे. लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जर जिल्ह्याचा मुलगा जिल्ह्यात शिक्षक घेऊन जिल्ह्यामध्ये स्थिरतावर होत नसेल किंवा बाजूच्या एखाद्या जिल्ह्यात स्थिरतावर होत नसेल, त्याला लांब पोटाची खळगी भरायला कुठेतरी बाहेर जावं लागत असेल, तर हे लोककल्याणकारी राज्य नाही. याचा विचार राज्यकर्त्यांनी सातत्याने केला पाहिजे. सद्विवेक आपला जागृत ठेवला पाहिजे आणि मानवीय स्थिती, मानवीय परिस्थिती कशी आहे ते बघायला पाहिजे. हे बोलता-बोलता मला
ते माझे घर या जुन्या एका सिनेमातलं गाणं आठवतं. 1963 साली सुधीर फडकेजींनी हे स्वरबद्ध आणि त्यांचाच आवाज होता, की मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञान ज्योती, मानवतेचे मंदिर माझे आत लाविल्या ज्ञान ज्योती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती. फार फेमस गाणं आहे. अगदी 3ऱ्या-4थ्या वर्गापासून आम्हाला शाळेमध्ये हे गाणं शिकवलं जायचं. शिक्षक गायचे आणि त्याच्या मागून आम्ही गायचो. तर मला आज वयाच्या 66व्या 67व्या वर्षी ही आठवण होते, की श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, मानवतेचे मंदिर आमचे आत लाविल्या ज्ञान ज्योती. या गाण्याने जेव्हा आमचे समाज धुरीण, आमचे राजकारणी प्रेरित होतील आणि त्यांना असं वाटेल की नाही, ही तरतूद केवळ घटनेत नाहीये, तर ही मानवतेचा हुंकार आहे, इन्सानियत की पुकार है आणि आपल्याला त्या दृष्टीनं हे सगळं राबवलं पाहिजे. तुम्ही त्या काळातले सिनेमे जर बघाल तर बहुतेक तो प्राण दाखवलेला आहे. कामगारावर अन्याय करणारा आणि त्याचं निरूपण करण्यासाठी, त्याचं निराकरण करण्यासाठी दिलीप कुमार, राज कपूर, देवानंद म्हणजे त्या काळातले सिनेमे जर तुम्ही बघितले तर इन्व्हेरिएबली त्याच्यामध्ये कामगार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात दयनीय हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहतो असं चित्र दिसतं. चित्र बदलत असतं. आज त्या कामगाराच्या ठिकाणी बदलापूरच्या एका खोलीमध्ये 10 बाय 10च्या 15 लोकांसोबत घुसमटून राहणारा मुलगा आपण निर्माण केलेला आहे. पण सिच्युएशन तीच आहे. आणि म्हणून घटनाकारांनी ज्या मुमुक्षू पद्धतीने घटनेची रचना केलेली आहे, ती रचना आपल्याला समजून घेणं अत्यावश्यक आहे. त्याबरोबर खूप आजची परिस्थिती समजून घेणं अत्यावश्यक आहे आणि या पारायणाचा एकमात्र उद्देश आहे, की ही तत्व, घटनेत सांगितलेले सिद्धांत खरंच माणसासाठी उपयुक्त असतील तर ते त्या पद्धतीने उपयुक्ततेला प्राप्त का नाही? कुठे काय चुकतं? आणि म्हणून आत्मपरीक्षणाबरोबरच आपल्याला अवतीभोवतीच्या एन्व्हायरमेंटचं परीक्षण करणं अत्यावश्यक आहे. कायदा कायद्याचं काम करील. सरकारने एखादा कायदा केला प्रदूषण मुक्त होण्यासाठी किंवा काही लगेच काही त्याच्याने फरक पडेल का? नाही पडणार. आपण जोपर्यंत समाजामध्ये समतेची बीज, सामाजिक न्यायाची बीज, आर्थिक समतेची बीज विशेषत्वाने रुजवत नाही, तोपर्यंत हे काही शक्य नाही. सरळसोट उत्तर असतं, ठीक आहे त्याच्यावर अन्याय झाला ना, कायदा आहे ना, कायद्यामध्ये त्यांनी कोर्टात जावं. अरे ज्या माणसाचे 5 आणि 7 हजारावर नोकरी करून तो आपली उपजीविका करतो, महिन्याला ₹1000 सेव्ह करून आपल्या आई वडिलांना, म्हाताऱ्या आई वडिलांना गावी पाठवतो, तो माणूस कुठं रे बाबा कोर्टात केस करायला जाईल? आणि कुठला वकील आहे, कुठलं नाही, आम्ही सहाय्य केलेलं आहे त्याला, मोफत कायदेशीर सल्ला मिळू शकतो, तशाही तरतुदी आहेत घटनेमध्ये. पण ते सगळं उपलब्ध करून घेण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करत नसेल, तर त्या परिस्थितीचा उपयोग काय? कितीतरी असे कामगार कल्याणाचे कायदे आहे, पण खरंच कामगार कल्याणाचा कायदा किती लोकांना उपयुक्ततेचा वाटतो, त्याची उपयुक्तता किती लोकांपर्यंत कशी पोहोचली आहे, याच्यावरही कधीतरी कालपरत्वे दर 2 किंवा 3 वर्षांनी एक सर्व्हे झाला पाहिजे. त्याचं मूल्यांकन आपण ज्याला म्हणतो, व्हॅल्युएशन झालं पाहिजे. अशा प्रकारची सिस्टीम शासनामध्ये असली पाहिजे. त्यासाठी शासन आणि प्रशासन या दोन्हीमध्ये मानवीय दृष्टिकोनातून संवेदनशील मन असलेली लोक असणं मात्र अत्यावश्यक आहे. हे 42 झाल्यानंतर 43 मध्ये कामगारांची पुढील बाजू सांगताना काही विशेष कामगारांचे जे प्रांत आहे, विशेष कामगारांच्या ज्या कोटी आहेत त्या इथं मांडण्याचा प्रयत्न घटनेने केलेला आहे आणि अनुच्छेद 43 असं म्हणतं, की कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी बाबत राज्य अनुरूप विधिविधानाद्वारे, अनुरूप विधिविधान, फारच सुंदर शब्द वापरलेले आहे. अनुरूप विधिविधान म्हणजे कायदे निर्माण करणं, विधीचं जे विधान असेल ते विधान अनुरूप असलं पाहिजे. कशाच्या? त्याचं शोषण होणार नाही, त्यास अनुरूप असलं पाहिजे. राज्य अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून, आर्थिक सुसंघटन म्हणजे मिनिमम वेजेस ऍक्ट, त्याला कमीत कमी पगार किती दिला गेला पाहिजे त्याच्यावरती कायदा, अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी, औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना, बघा शेतकी आणि औद्योगिक, त्याशिवाय अन्य, अन्य मध्ये शेतकी आणि औद्योगिक हे 2 विशेष प्रवर्ग सांगितले. म्हणजे इथे घटनेने शेतमजूर आणि फॅक्टरी
कारखान्यावर काम करणारा माणूस, इंडस्ट्रियल लेबर आणि फार्मिंगवर काम करणारा फार्म लेबर याचं विशेष प्रावधान ठेवलेलं आहे. ह्या दोघांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. शेतकी, औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, सगळ्यात पहिला काम मिळणं आवश्यक आहे. रोजगार हमी योजना, रोजगाराची हमी, काम. त्यानंतर निर्वाह वेतन. निर्वाह वेतन, निर्वाह या शब्दाचा अर्थ घेतला ना, तर लाईव्हलीहूड वेजेस, त्याचं जीवन त्याला मानवी दर्जानुसार सुकर पद्धतीने जगता येईल. 2 वेळचं जेवण, आपली शिव थाळी 5 रुपयात मिळते, 15 रुपयात मिळते आणि तेच जर मीटर तुम्ही लावला तर एखाद्या वेळी ठीक आहे, तुमचा राजकीय पवित्रा असेल, शासनाची एखादी योजना तुम्ही राजकीय पद्धतीने कार्यान्वित करत असाल म्हणून तुम्ही 5 रुपयात त्याला शिवथाळी देता, पण शिवथाळीतलं भोजन खरंच इतरत्र 5 रुपयात उपलब्ध का होत नाही हो? जर तसं असेल तर. आणि इतरच तर त्याला ते शिवथाळी सोडून जर बाहेर जेवायचं गेलं त्याच प्रकारचं, त्याच दर्जाचं जेवण, तर त्याला जर 50 रुपये कमीत कमी द्यावे लागत असतील, तर त्याचा निर्वाह वेतन हा त्या पद्धतीने वाढून दिला का जात नाही? योजना करताना त्या असाव्यात, पण फसव्या अजिबात नसाव्यात. असा एक सत्याचा गोषा आहे, की हे आपण जे करतो ते केवळ एक तोंड पुसलेपणा आहे, की त्याच्यामध्ये काही सातत्य आहे. आणि असं जेव्हा होतं आणि त्या पद्धतीने ज्याची पब्लिसिटी होते, असं वाटतं की हे मानवतेसाठी कमी केलेलं आहे आणि राजकारणासाठी जास्त केलेलं आहे. असं हा निर्वाह वेतन त्याचं असलं पाहिजे. त्यानंतरचा शब्द आहे समुचित जीवनमान. समुचित जीवनमान. जीवनाचे जे बाकीचे कंगोरे आहे, जे डायमेन्शन्स आहे, तेही याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे आणि फुरसतीचा, त्याला थोडासा सावकाश एक वेळही मिळाला पाहिजे. एक अवकाश त्याच्याकडे उपलब्ध पाहिजे. पर्सनल स्पेस म्हणतात तशी. माणूस हा विचारशील, चिंतनीय प्राणी आहे. तो कधीतरी विचार करतो, कधीतरी पडल्या-पडल्या बसून राहतो. साधे खेड्यामध्ये गेले तर तुम्हाला दिसतात, की प्रत्येक चौका-चौकात, नाक्या-नाक्यावर, रस्त्याच्या कडेला कुठेतरी बिडी फुकत 4-5 लोकं सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारखे बसलेले असतात. सातत्याने त्यांची नजर, ते करतात काय? तो त्यांच्या आयुष्याचा फुरसतीचा अवकाश आहे. तो अवकाश सुद्धा आवश्यक आहे माणसाला. ते त्याच्या मानवीय संकल्पनेमध्ये समाविष्ट आहे. म्हणून घटनेने बघा जे शब्दप्रयोग केलेले आहे ना, खरंच एका ओळीत वाचून लक्ष न देताही आपण त्याच्यावरून अर्थ काढून निघून जाऊ. परंतु बारीक जर बघितलं तर फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करील. वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ग्रामीण भागामध्ये जे कुटीर उद्योग आहे त्याचा विशेषत्वाने समावेश या ठिकाणी केलाय. या कुटीर उद्योगामध्ये तुम्हाला दिसेल की लहान मुलं असतील किंवा बाया त्या घरातल्या बसल्या बसल्या पिंजारी, बुरुड, ते टोपल्या बनवणं, छोटे छोटे आकर्षक वस्तू बनवणं, ह्याचं नंतर मार्केटिंग आहे. मडकी बनवणं, हे सगळे जे काही कुटीर उद्योग असतील तेही समाविष्ट केलेले आहे याच्यामध्ये. पण इथे बघा, इथे काम, शेतकी, औद्योगिक, अन्य, त्याशिवाय मानवीय परिस्थिती आणि मानवीय परिस्थिती विशद करताना म्हटलेलं आहे की काम, निर्वाह, वेतन, समुचित जीवनमान, फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा. तुम्हाला गमतीदार म्हणून हे सांगतो की अनेक ठिकाणची, अनेक मिल मधली त्या काळामधली सार्वजनिक गणेशोत्सव किंवा दुर्गा देवी मंडळ ही रजिस्टर्ड होती त्या त्या मिलच्या नावाने. कधी कधी या मंडळांना त्या आवारामध्ये जागाही दिली जात असे. सेल टॅक्सचं ऑफिस जर मुंबईचं कोणी बघितलं, माझगावचं, तर त्या ठिकाणी रीतसर सरकारी क्षेत्रामध्ये शिवरायाचा पुतळा आहे आणि शिवजयंती हे रजिस्टर्ड आहे सेल टॅक्सच्या अंतर्गत. सेल टॅक्स परिसराच्या अंतर्गत ही शिवजयंती मंडळ त्यांचं रजिस्टर आहे. 1-2 वेळा मी तिथे त्या मंडळाच्या याला जयंतीसाठी म्हणून गेलो होतो. राणे नावाचे आमचे तेव्हा
सहकारी एक त्या ठिकाणी होते. प्रयत्न माझा सांगण्याचा असा आहे, की ही जी उत्सव आहे, आपले सण आहे, हे आपलं सांस्कृतिक आणि सामाजिक अधिष्ठान आहे. याच्याशिवाय माणूस नाही जगू शकत. या गोष्टी पाहिजेत आणि या गोष्टीचं घटनेमध्ये लक्षपूर्वक निवेदन केलेलं आहे. घटनेने याच्यात हे नमूद केलेलं आहे. ही खरं तर अनुच्छेद 43चं सौंदर्य आपल्याला म्हणावं लागेल आणि असं करत असताना खेड्यातले कुटीर उद्योगही त्या ठिकाणी समाविष्ट केलेले आहे. त्यामध्ये सुद्धा माणसाला अशा-अशा प्रकारे जगण्याच्या सोयी उपलब्ध असल्या पाहिजे हे सगळं दिलेलं आहे. आणि पुढे 43(1) म्हणजे 43 क सांगतो, की उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. ही जी घटना दुरुस्ती आहे ते 1976 ला झालेली आहे. घटना 1950 ला लागू झाल्यानंतर 26 वर्षाने असा साक्षात्कार झाला, की कामगारांची ही काही परिस्थिती आहे ती सुधरत नाही. तर कामगारांवर शोषणात्मक जे काही धोरणं लादली जातात ते कोण लादतं? तर ती नियंत्रक मंडळं, मॅनेजमेंट कमिटीज या लागतात. आणि म्हणून त्यांच्या व्यवस्थापनामध्ये जर कामगारांचा सहभाग असला तर तो का असू नये? याच्यावर जेव्हा हाकाटी जास्त मोठ्या प्रमाणात झाली तेव्हा शासनाला त्याची दखल घेऊन ही 1976 ची घटना दुरुस्ती 43 क मध्ये करावी लागली. ही महत्वाची घटना दुरुस्ती आहे, की उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. आता हा सहभाग काय असावा त्यासाठी राज्य कोणत्याही उद्योगधंद्यात गुंतलेले उपक्रम, एंटरप्राइजेस, आस्थापना, एस्टॅब्लिशमेंट किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी अनुरूप विधी विधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना करेल. उपयुक्त अशा विधी विधानाद्वारे, अनुरूप विधी विधानाद्वारे. विधी-विधान म्हणजे कायदा नसेल. विधी-विधान तुमचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांनी माथाडी कामगार कायदा निर्माण केलेला आहे. हे अनुरूप विधी-विधानाचं सर्वोत्कृष्ट, मी तर म्हणतो भारतात नाही जगातलं सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे त्या काळात. की हा एक विशिष्ट कामगार वर्ग आहे. त्याचं कामगार कौशल्य एका विशिष्ट तऱ्हेचं आहे आणि त्याच्या कामाची एक अत्यंत महत्त्वाची गरज खूप कमी पैशामध्ये त्या औद्योगिक लोकांना पडत असते. म्हणून त्याच्यासाठी माथाडी कामगार एक कायदा निर्माण करण्यात आला. असा एखादा कायदा निर्माण करून किंवा एखादं रिझोल्यूशन किंवा एखाद्या फॅक्टरीच्या ऑलरेडी निर्माण झालेल्या कायद्यामध्ये एखादी नवी नियमावली इंट्रोड्यूस करून कुठल्याही मार्गाने तुम्हाला हे करता येऊ शकतं. कुठल्याही मार्गाने उपाययोजना कराव्या. परंतु त्या कामगारांना व्यवस्थापनामध्ये स्थान मिळालं पाहिजे. अनेक सहकारी संस्था असतील किंवा अनेक असे उद्योगधंदे आहेत ज्या ठिकाणी असा नियमच असतो, की या व्यवस्थापनामध्ये किमान पक्षी कामगाराचे 2 किंवा 3 लोक कामगारांचे अ, अ, एक प्रतिनिधी म्हणून असले पाहिजे आणि कामगारांचे प्रतिनिधी, काम करणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी असताना भले मायनॉरिटीमध्ये असतात, कधी-कधी युनियनचे जे लोक असतात, प्रमुख असतात, तेही कुठं व्यवस्थापनाला विकले जातात. त्यांच्याही थ्रू कामगारावर झालेल्या बरेचसे नेते नंतर एम-एल-ए, मंत्री, मुख्यमंत्री झालेले आपण बघितलेले या महाराष्ट्रामध्ये, इतरही राज्यामध्ये असतील, जे अशा प्रकारे कामगार चळवळीतून पुढे आलेले आहेत. तर हाही एक भाग महत्त्वाचा या ठिकाणी विशद करण्यासारखा आहे, की कामगारांना व्यवस्थापनामध्ये सहभाग घेण्यासाठी शासन आणि राज्यांनी कायदे करणं आवश्यक आहे किंवा तशी नियमावली इंट्रोड्यूस करणं आवश्यक आहे. त्या पुढे जाऊन 43(2), 43 ख असं म्हणतो, की सहकारी संस्थांचे प्रवर्तन. हा एक वेगळा विषय आहे आणि जेव्हा सहकारी संस्थांचे प्रवर्तन असं म्हटलेलं आहे, तर हा तुम्हाला 2012 च्या संविधानामध्ये केलेल्या अमेंडमेंटनुसार संविधान दुरुस्ती केलेली आहे. 2002 पासून ती प्रलंबित होती. 2011 ला तिचं सुतोवाच झालं आणि 2012 मध्ये लागू झाली ही संविधानातली दुरुस्ती. ती काय म्हणते? सहकारी संस्थांचे प्रवर्तन. म्हणजे सहकारी संस्थांची स्वेच्छापूर्वक निर्मिती. म्हणजे काही लोकांनी मिळून जर असं ठरवलं,
की आपण स्वेच्छेने एखादी सहकारी संस्था निर्माण करावी, तर तशा प्रकारचं कायदेशीर प्रावधान त्यांना उपलब्ध पाहिजे. ती राज्याची जबाबदारी आहे. स्वायत्त कारभार, स्वतंत्रपणे आम्ही आमचा कारभार चालवू. जसं आपण बघितलं की ज्या काही धार्मिक संस्था आपण जेव्हा अनुच्छेद 28, 29, 30 बघत होतो, त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं की काही संस्था निर्माण करण्याची अशी मुभा आहे आणि त्या संस्था नंतर शासन नियंत्रित करेल, पण त्या नियंत्रणामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग, संस्थेतल्या उमेदवारांचा सहभाग असेल, असं नमूद केलेलं आहे. तर हे सहकारी संस्थांचं एक इन्फ्रास्ट्रक्चरल डिझाइन प्रारूप हे कसं असेल ते इंट्रोड्यूस करण्यासाठी 43 ख हा घटना दुरुस्तीद्वारे 2012 मध्ये टाकण्यात आला.